मोठा प्रॉफिट कमवण्यासाठी फक्त सेल्स स्ट्रॅटेजी इनफ नसतात. परचेस स्ट्रॅटेजीवर सुद्धा तितकाच फोकस करायला पाहिजे. समजा तुम्ही एखादी वस्तू 100 रुपयाला विकत घेतली आणि 120 रुपयाला विकली, म्हणजे प्रॉफिट झाला 20 रुपये. पण दुसरा बिझनेसमॅन तीच वस्तू मार्केटला एक्सपोर्ट करून दुसऱ्या सिटीमधून, दुसऱ्या स्टेटमधून इम्पोर्ट करून, इंटरनेटवर सप्लायर शोधून किंवा बार्गेनिंग करून 90 रुपयाला आणतो आणि 110 रुपयाला विकतो. त्याचाही प्रॉफिट 20च रुपये असेल. पण मग कस्टमर कोणाकडे जाईल? ज्याच्याकडे प्राइस कमी असेल त्याच्याकडे. म्हणून फक्त सेल्स वाढवण्याचा विचार करू नका. परचेस कुठून करतात, रॉ मटेरियल कुठून आणतात, सप्लायर कोण आहे, क्वालिटी कशी आहे आणि कॉस्ट कशी कमी करता येईल यावर नक्की फोकस करा. आज आपल्या हातात हा मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण तो फक्त रील्स स्क्रोल करण्यासाठी नाही. त्याचा वापर करा मार्केटिंग रिसर्च करण्यासाठी. तुमचा प्रॉडक्ट भारतात कुठे स्वस्त मिळतो, जगात कुठे मिळतो आणि नवीन सप्लायर कोण आलेले आहेत हे सुद्धा पहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन सप्लायर शोधण्याच्या नादात, इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याच्या नादात स्कॅम होऊ शकतो. फेक सप्लायर मिळू शकतात आणि टर्म्स आणि कंडिशनच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. म्हणून आधी व्यवस्थित स्टडी करा, व्हेरिफिकेशन करा आणि मगच परचेस करा. काही लोक म्हणतात बिझनेस मध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलंय, अगोदर सारखा मजाच राहिला नाहीये. अरे बॉस, दुनिया इतकी रॅपिडली बदलत आहे, टेक्नॉलॉजी बदलत आहे, कस्टमर बदलत आहे आणि तुम्ही आजही 25 वर्ष अगोदरची तीच सिस्टीम फॉलो करत आहात. तर ग्रोथ कशी मिळणार बाबा? मार्केटिंगवर जितका फोकस करताना त्यापेक्षा जास्त फोकस करा रिक्रुटमेंटवर, परचेसवर, सप्लायर्सवर, नेटवर्कवर, कॉस्ट कंट्रोलवर आणि सिस्टीमवर. कारण स्ट्रॉंग परचेस म्हणजे स्ट्रॉंग प्रॉफिट. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये गेल्या 2-3 वर्षात असा कोणता चेंज केला ज्याच्यामुळे कॉस्ट कमी झाली, सेल वाढली आणि प्रॉफिट इम्प्रूव्ह झाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. कदाचित तुमची एक आयडिया दुसऱ्या एखाद्या बिझनेसमॅनला खूप उपयोगी पडू शकते. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.